हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला विमा म्हणजे काय आणि विम्याची तत्वे स्पष्ट करा हा क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, जे की 2026 बोर्ड या OCM या पेपरसाठी महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे. ओके, चला क्वेश्चन कडे जाऊ. आता आपण स्टार्ट करूया आपण, कारण क्वेश्चन महत्त्वाचा आहे आणि समजण्यासाठी अतिशय सोपा आहे. एकदा का तुम्हाला विमा हा शब्द समजला की विम्याची तत्वे सुद्धा ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून जातात. पहा, या ठिकाणी प्रस्तावना काय दिलेली आहे मी. आजच्या जीवनात प्रत्येक ठिकाणी अनिश्चितता आणि जोखीम असते. कारण अनिश्चितता म्हणजेच काय, अनसर्टिनिटी असते. आपल्याला माहिती राहावं असं काहीच नसतं. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात त्या न सांगता होत असतात. त्याचं आपल्याला काय म्हणतात, त्याचं आपल्याला भान पण राहत नाही. अनिश्चित असतात, कधीही घडत असतात. जसं की पूर येणं आपल्याला माहिती नसतं, ऍक्सिडेंट होणं आपल्याला माहिती नसतं, व्यवसायाला आग लागणं आपल्याला माहिती नसतं, घरात चोरी होणं किंवा गोदामात चोरी होणं हे सुद्धा एक अनिश्चितता आहे. माहिती नाही आपल्याला भविष्यात काय होणार आहे हे माहिती नाही. तर जसं की पहा, अपघात होणं, आजारपणा, आग, पूर, भूकंप, चोरी अशा घटना कधीही घडू शकतात आणि त्यामुळे अचानक आर्थिक नुकसान होत असतं. जर एखाद्या ठिकाणी पूर आला असेल, अनिश्चित घटना घडली असेल, तर त्यावेळेस काय हालत होईल, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. ठीक आहे, अशा प्रकारचं आर्थिक नुकसान होत असतं. या जोखीमेपासून, या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा ही एक महत्वाची आर्थिक सेवा आहे. ठीक आहे, आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या लाईफ मध्ये अनिश्चित घटना घडत असतात, पण अनिश्चित घटना कमी करण्यासाठी, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी विमा ही एक आर्थिक सेवा आहे. म्हणजेच माझा एक व्यवसाय आहे, त्या व्यवसायासाठी मी अग्नी विमा काढून ठेवला होता आणि अनिश्चित घटना घडली, अचानक रात्रीतून माझ्या व्यवसायाला किंवा गोदामाला आग लागलेली आहे. आता आग लागल्यानंतर मला लक्षात आलं की मी माझ्या या गोदामासाठी किंवा व्यवसायासाठी अग्नी विमा काढून ठेवला होता. मग मी विमा कंपनीकडे जाणार, विमा कंपनीला सगळी हकीकत सांगणार, म्हणजेच विमा दावा करणार आणि विमा कंपनी त्यांच्या अटीनुसार पडताळणी करून, त्यांच्यानुसार पडताळणी करून नुकसान भरपाई देण्यास तयार होत असतं. म्हणजे नुकसान भरपाई म्हणजे आपण एक ठराविक हप्ते भरलेले असतात, त्याच्यानंतर काही कालावधीनंतर तो मॅच्युअर होऊन, पॉलिसी मॅच्युअर होऊन ते पैसे आपल्याला मिळत असतात जर नुकसान झाल्यास. विमा म्हणजे ठराविक हप्ता, मी आता सांगले, एक हप्ते भरावे लागतात, त्याला आपण विमा हप्ता असे म्हणतो. एक प्रीमियम असतं, ते आपल्याला कंपल्सरी भरावंच लागतं. ठराविक हप्ता भरून भविष्यातील संभाव्य नुकसानीपासून आर्थिक संरक्षण घेणे होय विमा. म्हणजे काय, आपल्याला एक ठराविक हप्ते भरावे लागतात, ठराविक काळापर्यंत भरावे लागतात. ते भरल्यानंतर भविष्यामध्ये ज्या काही अनिश्चित घटना घडणार आहेत त्यापासून आर्थिक संरक्षण देण्याचं काम विमा करत असते. विमा कंपनी ठरलेल्या अटीनुसार नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देते, पण त्यांच्या काही अटी असतात, त्या अटीमध्ये नुकसान बसावं लागतं, त्यानंतरच ते आपल्याला नुकसान भरपाई देण्यास तयार होत असतात. आता हे खूप बेसिक आहे. पुढे पुढे जसं जसं एक एक तत्व मी एक्सप्लेन करेल, त्यामध्ये ही जी लाईन आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. पहा, जीवन विमा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देतो. मदत मिसिंग आहे या ठिकाणी. काय करतो जीवन विमा? सपोज एखाद्याने, रामने त्याचा जीवन विमा काढून ठेवला होता आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला, म्हणजे त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर त्या विम्याची पैसे मिळत असतात, विम्याचे पैसे मिळत असतात. तो जिवंत असेपर्यंत काहीच होत नाही, तो गेल्यानंतर त्याचे पैसे मिळत असतात. पण मी विमा काढून ठेवला होता, मी पॉलिसी काढून ठेवली होती, हे आपल्या कुटुंबाला माहित असणं फार गरजेचं आहे. व बचतही घडवतो.
विमा हप्ते भरावे लागतात, या हेतूने आपण बचत सुद्धा करत असतो. अग्निविमा व्यवसायातील मालमत्ता किंवा गोदामाला आग लागल्यास होणारे नुकसान भरून काढते. काय म्हटलेलं आहे? अग्निविमा व्यवसायातील मालमत्ता, व्यवसायामध्ये जे काही मालमत्ता असतं त्यासाठी पण काढू शकतो, त्याचबरोबर जो गोदाम आहे त्यासाठी पण काढू शकतो. सागरी विमा आंतरराष्ट्रीय व्यापार करताना जहाज, माल, बंदरात होणारे नुकसान टाळण्यासाठी घेतला जातो. बघा, जीवन विमा आपल्या स्वतःसाठी काढला जातो. अग्निविमा हा मालमत्ता किंवा गोदामाला आग लागली असेल किंवा व्यवसायाला जर आग लागली असेल त्यासाठी असतो, त्यासाठी काढला जातो. सागरी विमा जो आहे, जहाज म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यवहार करतेवेळी जहाजाचा वापर करावा लागतो. जहाजात असणारा माल किंवा बंदरात होणाऱ्या नुकसानीपासून भरपाई मिळवण्यासाठी, बचाव होण्यासाठी सागरी विमा काढला जातो. आता बंदर याचा अर्थ या ठिकाणी मंकी नाहीये, तर बंदर याचा अर्थ होतो या ठिकाणी पोर्ट, ज्या ठिकाणी सगळे जहाजे थांबून असतात त्याला पोर्ट असे म्हणतात. ओके, या सर्व विम्यामुळे व्यक्ती, कुटुंब तसेच व्यापारी व उद्योजकांना सुरक्षितता मिळत असते. हो, जर आपण विमा काढून ठेवला, आपल्या पश्चात काहीतरी रक्कम कुटुंबाला मिळत असते, संरक्षण मिळत असते, टेन्शन नाही बाबा काहीतरी पैसे मागे ठेवून व्यक्ती गेला असं वाटत असतं, पण ऍक्च्युअल मध्ये परिस्थिती नसतेच तशी. मी सांगते तुम्हाला एक, व्यवसायामध्ये जर आग लागल्यानंतर थोडं वाईट वाटतं, पण नंतर लक्षात येते की आपण अग्निविमा काढून ठेवला होता. मग विमा कंपनीकडे जाणार, विमा कंपनी पडताळणी करणार, नुकसान भरपाई देणार, म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं संरक्षण मिळत असतं, थोडं शांती मिळत असते. बाबा किती का होईना अख्खं जाण्यापेक्षा थोडी तरी रक्कम आपल्याला मिळत आहे याचं समाधान मिळत असतं. त्यामुळे विमा हा आधुनिक व्यवसाय व्यवस्थेत व दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक घटक ठरतो. विमा हा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही सुद्धा उद्या चालून विविध पॉलिसी काढून ठेवणार आहात. LIC थ्रू आपण, LIC असू दे, कोणती पण पॉलिसी असू दे, आपण काढून ठेवणार आहोत. त्याचा फायदा आपल्याला नाही तर नाही, आपल्या मागे जे असणार आहेत, आपल्यावर डिपेंड जे लोक असणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. पहा, व्याख्या तुम्हाला कोणती लिहायची आहे? भारतीय विमा कायदा 1938 नुसार विमा ही एक तरतूद आहे जी एका जाणकार व्यक्तीने भविष्यातील अनिश्चित बाबीबद्दल केलेली असते. विमा म्हणजेच काय? विमा ही एका जाणकार व्यक्तीने, एका व्यक्तीने भविष्यातील अनिश्चित बाबींबद्दल, भविष्यामध्ये जे काही अनिश्चित घटना घडणार आहेत त्याच्यासाठी विमा काढून ठेवला जातो. नुकसान भरपाई मिळत असते, संरक्षण विम्याद्वारे मिळत असते. म्हणून एका पेज मध्ये तुम्ही अशा पद्धतीने, हे खूप जास्त झाली प्रस्तावना, पण तुम्हाला लक्षात राहावी या हेतूने मी जास्त दिलेली आहे. प्रस्तावना आणि व्याख्या तुम्हाला बसवायची आहे, तुम्हाला आठवत असेल त्या पद्धतीने लिहायचं आहे. जबरदस्ती काहीच नाहीये की बुक मध्ये हेच दिलेलं आहे, हेच पाठ करावं लागेल, काहीच नाही. चिल व्हायचं. ओके, पहा आता नेक्स्ट पेज वरती आपण असं डायग्राम काढत असतो. कोणती कोणती तत्व आहेत ते एकदा चेक करू. पहिला आहे परमोच्च विश्वासाचे तत्व, दुसरा आहे विमा हिताचे तत्व, तिसरा नुकसान भरपाईचे तत्व, चौथा प्रत्यासन किंवा अधीनतेचे तत्व. आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या, संज्ञा संकल्पनामध्ये जर तुम्हाला प्रत्यासनाचे तत्व म्हटलं तर सेहेज आहे, ह्याच्याऐवजी प्रत्यासनाच्या तत्वाऐवजी जर तुम्हाला अधीनतेचे तत्व म्हटलं तरी लक्षात आलं पाहिजे की हे विम्याच्या तत्वांपैकी एक तत्व आहे. एक तर प्रत्यासनाचे तत्व येतं किंवा गुगली म्हणून तुम्हाला अधीनतेचे तत्व, दोन्ही एकच आहेत असं समजून तुम्हाला अभ्यास करावा लागतो. दोन्ही एकच आहे असं समजायचं काही नाहीये, फक्त शब्द लक्षात ठेवा, याला असं सुद्धा म्हटलं जातं. योगदानाचे तत्व, नुकसान कमी करण्याचे तत्व, एक तर नुकसान भरपाईचे आणि नुकसान कमी करण्याचे तत्व, आणि शेवटचं आहे सर्वसाधारण कारण तत्व किंवा निकटतम तत्व. ह्याला ऑर मध्ये आहे. एक तर निकटतम तत्व म्हणजे काय किंवा निकटतम तत्व असं टिपा लिहामध्ये येतं, किंवा सर्वसाधारण कारण तत्व असं विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे दोन्ही एकच आहेत. ओके, दोन्हीपैकी एक विचारलं, निकटतम विचारलं तरी कन्फ्युज व्हायचं नाही की हे शेवटचं तत्व आहे म्हणून क्लिक झालं पाहिजे.
त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वरती येतो आपण. या ठिकाणी थोडीशी माहिती लिहित असतो. आठवत असेल लिहायचं, नसेल तर सोडून द्यायचं. काय लिहिलेलं आहे पहा. विमा ही एक ठराविक विमा हप्ता भरून भविष्यातील अनिश्चित जोखमीपासून आर्थिक संरक्षण मिळण्याची सोय होय. बेसिक आहे, हे सुद्धा डेफिनेशन होऊ शकते पहा. विमा काय? ठराविक विमा हप्ता भरून एका ठराविक कालावधीपर्यंत आपल्याला विमा हप्ते भरावे लागतात. त्याच्यानंतर भविष्यातील अनिश्चित जोखमीपासून, म्हणजे ज्या घटना घडणार आहेत, जी जोखीम आपल्याला होणार आहे ते माहिती नसतात, त्या अनिश्चित जोखमीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्याची सोय होय. नेक्स्ट लाईन असेल आपली, विम्याची तत्वे पुढील प्रमाणे. आता एक 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 तत्व खाली एक्सप्लेन करायला चालू करायचे. पहा, पहिला कोणता आहे? परमोच्च विश्वासाचे तत्व. बुक मध्ये काय दिले पाहू आपण आता. परमोच्च विश्वासाचे तत्व काय म्हटलेलं आहे? सर्व प्रकारच्या विमा करारामध्ये दोन्ही पक्षांना एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. यामध्ये पूर्ण विश्वास हे अतिशय महत्वाचं आहे. आपण विमा काढतोय, विमा कंपनीला आपल्यावर विश्वास असणे आणि आपल्याला त्या कंपनीवर विश्वास असणे हे आवश्यक आहे. विमाधारक आणि विमा हमीदाराने, विमा हमीदार म्हणजे कंपनीने, विमाधारक आणि विमा हमीदाराने सर्व भौतिक गोष्टी स्पष्ट, पूर्ण आणि योग्यरित्या उघड केल्या पाहिजे. म्हणजेच गोष्टी न लपवता, काय म्हटलेलं आहे? भौतिक गोष्टी स्पष्ट, पूर्ण आणि योग्यरित्या उघड केल्या पाहिजे. कोणतीच गोष्ट न लपवता सगळ्या गोष्टी क्लिअर सांगणं आवश्यक आहे. आता आपण अग्निविमा काढतोय आपल्या गोदामासाठी, गोदामामध्ये फटाके होते हे आपण विमा कंपनीला सांगितलंच नाही, विमा काढतेवेळी हे मेन्शन केलंच नाही. मग काय होतं? ऍक्च्युअल मध्ये पडताळणी केली जाते, आपण दावा करत असतो की असं आग लागली आहे, पण फटाके होते हे विमा काढतेवेळी आपण सांगितलंच नाही, हे सांगावं लागतं. मग विमा कंपनी पाहिल्यानंतर, पडताळणी केल्यानंतर, त्यांच्या अटीनुसार पडताळणी केल्यानंतर कळतं की त्यांना त्यामध्ये फटाके होते, आपण लपवलं होतं. मग त्यावेळेस आपल्याला विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. इल्ले घंटा काहीच मिळत नाही. जे स्पष्टपणे आहे ते सांगावंच लागतं. विमाधारकाने विमा हमीदारास विषय बाब संदर्भात संपूर्ण, स्पष्ट आणि बिनचूक माहिती पुरवली पाहिजे. विषय बाब म्हणजे ज्या गोष्टीसाठी विमा काढतोय ती गोष्ट स्पष्टपणे त्यांना सांगितली पाहिजे. जीवन विमा काढत असेल तर आपल्याला कोणते कोणते आजार आहे, आपलं कोणतं ऑपरेशन वगैरे आधी झालेलं आहे का, या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगाव्या लागतात. त्याचप्रमाणे विमा हमीदाराने कराराच्या अटी व शर्ती संबंधित माहिती विमाधारकास प्रदान करणे आवश्यक आहे. विमा कंपनीने सुद्धा ज्या काही अटी आणि शर्ती असतात, ज्या अटी समोर ठेवून ते संरक्षण देतेवेळी पडताळणी करत असतात, त्या सर्व अटी व शर्ती त्यांना सांगणं आवश्यक आहे, विमाधारकाला सांगणं आवश्यक आहे. पूर्ण, योग्य आणि स्पष्ट माहिती प्रदान करणाऱ्यास विमाधारक अयशस्वी झाल्यास विमा हमीदार दावा फेटाळू शकतो. आता काय म्हटलेलं आहे? जर विमाधारकाने म्हणजेच विमा काढणाऱ्याने, म्हणजेच आपण जो विमा काढत असतो व्यावसायिक लोकांनी, जर आपण एखादी एक गोष्ट जर विमा कंपनी पासून विमा काढतेवेळी लपवून ठेवली, त्यावेळेस विमा कंपनी म्हणजेच विमा हमीदार दावा फेटाळू शकते, काहीच देत नाही. म्हणून सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. इथे एक छान एक्झाम्पल दिले, हे पहा. श्री शंतनू यांनी विमा घेताना त्यांच्या हृदय शस्त्रक्रियेसंबंधी, म्हणजेच त्यांचं एक हार्टचं ऑपरेशन झालं होतं, त्या हार्टच्या ऑपरेशन बद्दल माहिती विमा कंपनीला शंतनू यांनी दिली नव्हती, लपवून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूनंतर विमा संस्थेला या वस्तुस्थितीची माहिती मिळाली. ज्यावेळेस शंतनूचा मृत्यू झाला त्यावेळेस विमा कंपनी पडताळणी करायला चालू केली. कशामुळे मृत्यू झाला, विमा कशाचा काढला होता, त्या पडताळणी दरम्यान त्यांना समजलं की शंतनू यांची हृदय शस्त्रक्रिया म्हणजेच हार्टचं ऑपरेशन सुद्धा झालं होतं, हे त्यांनी आपल्यापासून लपवून ठेवलेलं आहे. श्री शंतनू यांनी विमा घेताना
योग्य व पूर्ण माहिती न पुरविल्यामुळे, म्हणजेच हार्टचं ऑपरेशन झालं होतं हे विमा काढते वेळी विमा कंपनीला न सांगल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील वारसदारांना विमा संस्थेने भरपाई देण्यास नकार दिला. नुकसान भरपाई म्हणजेच जी काही अमाऊंट असते, नुकसान भरपाई म्हणता येत नाही, आयुष्याच्या बदल्यात पैसे येणं, तो जो भरपाई देण्यास तयार झालेले असतात ते देण्यास त्यांनी नकार दिला आहे. फक्त रिझन एकच आहे की त्याने एक गोष्ट त्यांच्याकडून लपवून ठेवली. कारण त्यांना वाटतं जर सपोज ऑपरेशन करता करता जर त्यांनी गेले असतील किंवा ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही आणि मध्येच त्यांनी विमा काढला लपवून ठेवलं, त्या कारणाने सुद्धा त्यांचा मृत्यू झाला असेल, अशा गोष्टी गृहीत धरून ते काम करत असतात. जर त्यांच्या लक्षात आलं की ही गोष्ट लपवलेली आहे, कोणता आजार काहीही असू दे, कॅन्सर असू दे, जर ते सगळ्या गोष्टी लपवल्या तर भविष्यात मृत्यू झाला तर आपल्या पश्चात ऑन बिहाफ आपल्या वारसदारांना, नॉमिनीला, आपल्या कुटुंबाला, नातेवाईकाला रक्कम मिळत नाही, नुकसान होतं. म्हणून जे काही असेल ते स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. म्हणजेच विमा कंपनी आणि विमा धारक, काढणारा आणि काढून देणारा यांच्यामध्ये विश्वास असणं अति आवश्यक आहे. फक्त विमा धारकाला सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगाव्यात असं नसतं. एखादा आजार वगैरे असेल तर विमा कंपनी सुद्धा कधी कधी अटी व शर्ती स्पष्टपणे सांगणं गरजेचं असतं, पॉलिसी सांगणं गरजेचं असतं. ओके, परमोच्च विश्वासाचे तत्व समजलं. आता सेकंड वन आहे विमा हिताचे तत्व. हे सुद्धा एकदम सोपं आहे. पहा, विमा हिताचे तत्व म्हणजे विषय बाबींमध्ये असलेले विमाधारकाचे आर्थिक हित होय. आता ज्या गोष्टीसाठी विमा आपण काढत आहोत त्या गोष्टीमध्ये आपल्याला आर्थिक समाधान असणं आवश्यक आहे. विमाधारकाला विषय बाबीमध्ये काहीतरी आर्थिक स्वारस्य असणे आवश्यक असते. आपल्या जीवनासाठी आपण विमा काढत असेल, याच पॉइंट ऑफ व्ह्यू ने काढतो की आपल्याला काही झालं तर एक ठराविक रक्कम आपल्या व्यवसायाला ऍज अ आधार म्हणून दिली जावी. 2 कोटी 3 कोटी असू दे, तेवढं चाललं तर त्यांचं पोट पाणी तर चालते. कारण सगळे माझ्यावर डिपेंड आहे, आपल्यावर डिपेंड असतं. म्हणून आपण या आर्थिक स्वारस्याने, म्हणजे जे काही माझ्या मनामध्ये वाटतं की मी गेल्यानंतर माझ्या कुटुंबाला पालन पोषण करणारं कुणीच नसेल, तर मी विमा काढल्यामुळे एक थोडीशी अमाऊंट, एक घर चालण्यापुरतं, पोटा पाण्यापुरते एक रक्कम त्यांना मिळत असेल तर काय वाईट आहे. हे आहे आर्थिक स्वारस्य, हे असणं आवश्यक आहे. विमा हिताचे तत्व सर्व प्रकारच्या विम्यास लागू असते. ठीक आहे, आता अग्नि विमा, जीवन विमा आणि सागरी विमा 3 विम्याचे प्रकार आहेत. त्या सर्व प्रकारांमध्ये विमा हिताचे तत्व लागू असते. कारण प्रत्येक विम्यामध्ये आर्थिक स्वारस्य असतंच, आर्थिक गोष्टींचा समावेश असतोच. पैसे मिळावे या हेतूने काढत असतो. आग जरी लागली तरी काहीतरी नुकसान भरपाई म्हणजे आर्थिक संरक्षण मिळावं हे असतंच. विषय बाबीवर विमा उतरविणे आवश्यक असते जेव्हा त्या विषय बाबीचे अस्तित्व विमाधारकास आर्थिक फायद्यात ठेवते. बघा, विषय बाबीवर विमा उतरवित असतो म्हणजे जे काही सब्जेक्ट आहे त्याच्यावरतीच आपण विमा काढत असतो. जहाज असू दे, जीवन असू दे, गोदाम असू दे, माल असू दे, बंदर असू दे किंवा इतर गोष्टी असू द्या, त्यावरतीच आपण विमा काढत असतो. त्या बाबीचे अस्तित्व विमाधारकास आर्थिक फायद्यात ठेवते. ते बाबीवरती विमा काढल्यानंतर विमाधारकाला भविष्यात जर नुकसान झालं तर आर्थिक फायदा मिळवून देत असतं. तर विषय बाब नसल्यामुळे त्याला आर्थिक तोटा होऊ शकतो. विषय बाब नसल्यामुळेच म्हणजेच काय, विमा न काढल्यामुळे आर्थिक तोटा होऊ शकतो. उदाहरणात एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. एखाद्या व्यक्ती संदर्भात स्वतःचे जीवन किंवा मालमत्ता हे विमाहित असते. हा, एखाद्या व्यक्तीचं जीवन हे त्याच्यासाठी विमाहित आहे आणि मालमत्ता, कारण मी आता सांगितलं एखादा व्यक्ती त्याच्या जीवनासाठी विमा काढतोय म्हणजे एक ठराविक रक्कम त्याला त्याच्या कुटुंबाला मिळावी अशी वाटत असते, त्याच्यामध्ये आर्थिक स्वारस्याला विमाहित आलं. व्यावसायिकाला त्याच्या मालमत्ते आणि संपत्तीमध्ये विमाहित असते. व्यावसायिकाला काय काय, त्याच्या मालमत्ते आणि संपत्तीमध्ये, गोदामासाठी, व्यवसायासाठी, एका मशीनसाठी तो विमा काढत असता, त्याच्यामध्ये त्याचा विमाहित आहे, आर्थिक स्वारस्य आहे.
जीवन विम्यामध्ये जीवन ही विमा हिताची बाब आहे. मी आता सांगितलं त्याचं जीवन हे त्याच्यासाठी आर्थिक स्वारस्य आहे. विमा हित हे जीवन विमा घेताना अस्तित्वात असणे आवश्यक आहे. काय म्हटलेलं आहे? विमा हित हे जीवन विमा घेताना म्हणजेच जीवन विमा एक व्यक्ती काढत असतो म्हणजेच तो अस्तित्वात असतोच. या ठिकाणी फक्त नोट दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे? विमा हित हे जीवन विमा घेताना अस्तित्वात असणे आवश्यक आहे. म्हणजे तो व्यक्ती स्वतःसाठी विमा काढतोय हे त्याच्यामध्ये त्याचं हित आहे असं म्हटलेलं आहे. बाकी दुसरं तिसरं काहीच नाही. ओके, समजलं विमा हिताचे तत्व काय आहे? विमा हिताचे तत्व म्हणजे ज्या आर्थिक बाबीसाठी ज्या विषय बाबीवर आपण विमा काढत आहोत त्या विषय बाबीमध्ये विमा हित असणे आवश्यक आहे आणि आर्थिक स्वारस्य असणं आवश्यक आहे आणि असतच. नेक्स्ट वन आहे थर्ड वन, नुकसान भरपाईचे तत्व. काय सांगितले पहा याच्यामध्ये? नुकसान भरपाईचे तत्व. नुकसान भरपाई म्हणजे विमाधारकाला अनिश्चित घटना घडण्यापूर्वी तो ताबडतोब ज्या परिस्थितीमध्ये होता त्याच आर्थिक स्थितीत ठेवण्याची हमी होय. आता एक एक्झाम्पल घेऊ आणि हे समजून घेऊ. हे खूप सोपं आहे. नुकसान भरपाईचे तत्व. नुकसान भरपाईचे तत्व अग्नी, सागरी आणि सर्वसाधारण विम्यास लागू होते. तिन्ही विम्यास लागू होत असते. हे तत्व जीवन विम्यास लागू नाही. का होत नाही मी सांगते. कारण कोणतीही जीवनहानी हा आर्थिक दृष्टिकोनातून मोजता येत नाही. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस विम्याची वास्तविक रक्कम अदा केली जाते. आता एक एक्झाम्पल बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकीतलंच एक्झाम्पल घेऊ कारण खूप सोपं आहे. जर 2 लाखाची मालमत्ता ही 1 लाख एवढी विमा संरक्षित असेल आणि संपूर्ण मालमत्ता आगीने नष्ट झाली असेल तर 1 लाख एवढ्या भरपाईचा दावा विमाधारक करू शकतो. आपली मालमत्ता होती 2 लाखाची. मालमत्ता होती 2 लाखाची जी आगीमुळे नुकसान होणार होती. ती मालमत्ता ज्या आपल्या व्यवसायामध्ये गोडाऊन मध्ये 2 लाखाची मालमत्ता पडून होती. पण व्यावसायिकाने विमा काढते वेळी 1 लाखावरतीच विमा काढला. होती 2 लाख माल व्यवसायात पडून पण विमा काढते वेळी 1 लाखावरतीच काढला. मग अशा वेळेस जर संपूर्ण मालमत्ता आगीने नष्ट झाली बाय मिस्टेकली किंवा अनफॉर्च्युनेटली व्यवसायाला आग लागली, गोदामाला आग लागली तर 2 लाखच्या 2 लाख ही मालमत्ता आगीमुळे नष्ट झाली होती. पण विमाधारकाला लक्षात आलं की बाबा मी आपल्या गोदामात असणाऱ्या मालासाठी विमा काढला होता. मग तो विमा कंपनीकडे जाणार. विमा कंपनीकडे गेल्यानंतर तो विमा दावा करू शकतो की मी विमा काढला होता, नुकसान भरपाई मला हवी आहे. तर विमा कंपनी 1 लाख नष्ट झाला तर झाला पण 1 लाखाचा विमा काढल्यामुळे 1 लाखाची नुकसान भरपाई त्यावेळेस विमाधारकाला देण्यात आली. म्हणजेच नुकसान भरपाईचं तत्व काय सांगतं? जी परिस्थिती तुमची आधी होती, तुमच्याकडे 2 लाखाचा माल तुमच्या गोदामात पडून होता तर त्या परिस्थितीत नुकसान झाल्यानंतर परत त्याच परिस्थितीत आणून ठेवण्याचं काम विमा करत असतं. म्हणजे 1 लाख नष्ट झालं तर झाली ऍटलिस्ट 1 लाखाचा विमा ते कंपनी देऊ शकते म्हणजे काय आपण 1 लाखासाठीच काढलं होतं ते मिळत असतं. खूप बेसिक आहे. परत एकदा समजून घ्या. नुकसान भरपाईचे तत्व म्हणजेच काय? आता करंट सिच्युएशन मध्ये नुकसान होण्याच्या आधी जी परिस्थिती गोदामामध्ये होती, माल सगळीकडे असं भरभरून होतं पण आपण अर्ध्याच गोष्टीसाठी विमा काढला, 50% मालासाठीच विमा काढला आणि बाय चान्स आपल्या व्यवसायाला आग लागली आणि आपण विमा कंपनीकडे गेलो. विमा कंपनीला म्हणू लागलो की नुकसान झालेलं आहे, भरपाई द्या, विमा दावा केलो. मग अशा वेळेस विमा कंपनी 50% मालासाठी विमा काढलं होतं तेवढाच विमा ते देत असतं. म्हणून ज्या परिस्थितीमध्ये आधी व्यवसाय होता त्या परिस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न विमा करत असतात. हे आहे नुकसान भरपाईचे तत्व. इथे स्टार्टिंगला तेच दिलेलं आहे. अनिश्चित घटना घडण्यापूर्वी तो ताबडतोब ज्या परिस्थितीमध्ये स्टार्टिंगला होता नुकसान होण्यापूर्वी त्याच आर्थिक स्थितीत ठेवण्याची हमी विमा कंपनी देत असते. त्या स्थितीत आणण्याची कंपनी म्हणजेच विमा हप्ता विमा काय म्हणतो नुकसान भरपाई दिली जाते. परत सगळं माल वगैरे त्याने खरेदी करून त्या परिस्थितीत व्यवसायाला आणू शकतो.
पण एक गोष्ट लक्षात घ्या, जीवन विम्यास नुकसान भरपाईचे तत्व लागू होत नाही. का लागू होत नाही? कारण एखादा नुकसान झाल्यानंतर त्या परिस्थितीत आणून ठेवू शकतो, पण एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याचा जीव आपण परत आणू शकत नाही. आहे त्या परिस्थितीत आपण त्याला आणू शकत नाही, म्हणून जीवन विम्यास नुकसान भरपाईचे तत्व लागू होत नाही. बेसिक आहे यार. मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनी कुठून जीव त्या व्यक्तीमध्ये आणून टाकणार आहे त्या परिस्थितीमध्ये कसं त्या व्यक्तीला आणून ठेवणार आहे ऍक्सिडेंट नंतर, मृत्यू झाल्यानंतर? पॉसिबल नाही ना. म्हणून नुकसान भरपाईस जीवन विमा हे लागू होत नाही. या तत्वास जीवन विमा हे लागू होत नाही. जीवन विम्यास हे तत्व लागू होत नाही. नेक्स्ट वन आहे प्रत्यासनाचे किंवा अधीनतेचे तत्व. हा सुद्धा एक अतिशय सोपा आहे. पहा काय सांगलेलं आहे. हे तत्व नुकसान भरपाईच्या सर्व करारांसाठी लागू आहे. नुकसान भरपाईच्या सर्व करारांसाठी लागू आहे. या तत्वानुसार विमाधारकाच्या मालमत्तेच्या हानीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई झाल्यावर अशा मालमत्तेचा मालकी हक्क विमा हमीदाराकडे आणि विमा संस्थेकडे जातो. हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. एखाद्या गोष्टीसाठी आपण विमा काढलो, या पेनीसाठी मी विमा काढला होता, ही पेन चोरीला गेली, मी कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये केलं, पण मला लक्षात आलं होतं की मी विमा काढल्यामुळे विमा कंपनी मला नुकसान भरपाई दिली, या वस्तू बदल्यात मला ती रक्कम दिली, मी खुश झाले. पण पोलिसांना नंतर ही पेन आणि तो चोर सापडला, तर ही पेन पोलीस मला न देता ही पेन जाते विमा कंपनीकडे. या पेनीचा आणि माझा संबंध नुकसान भरपाई दिल्यानंतर संपलं होतं. इथं तेच चांगलं. यालाच अधीनतेचं आणि प्रत्यासनाचे तत्व म्हणतात. पहा, नुकसान झालेल्या घटनेनंतर हानी झालेल्या मालमत्तेचे काही मूल्य असेल तेव्हा हे तत्व लागू होते. आता इथे एक छान एक्झाम्पल दिले, ते समजून घेऊ. काय काय म्हटलेलं आहे. श्री अ यांच्याकडे दुचाकी वाहन आहे. अ यांची एक मोटरसायकल होती. वाहन चोरीला गेले. ते जी मोटरसायकल होती ती चोरीला गेली आणि त्यानंतर श्री अ यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, FIR केलं. माझी पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि माझी बाईक चोरीला गेली असं त्या ठिकाणी FIR केलं. पोलिसांकडून अहवाल मिळाल्यानंतर विमा संस्थेने वाहनाच्या नुकसानीची संपूर्ण भरपाई श्री अ यांना दिली. विमा कंपनीकडे अहवाल गेला, सादर झाला, खरंच चोरीला गेलेलं आहे. विमा कंपनीने नुकसान भरपाई सुद्धा त्या ठिकाणी दिली. पैसे देऊन टाकले. जेवढा विमा काढला होता त्या अटीनुसार त्याला पैसे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी चोरी झालेले वाहन ताब्यात घेतले. नुकसान भरपाई झाली. FIR दर्ज केलं होतं. त्याच्यानंतर विमा कंपनी एक ठराविक रक्कम अ ला देऊन टाकली. अ त्याच्या घरी गेला. पण त्याच्यानंतर काय झालं, पोलिसांना जे चोरी झालेली बाईक होती ती बाईक सापडली. अशा परिस्थितीत वाहन मालकाचा सदर वाहनावर कोणताही अधिकार किंवा दावा राहणार नाही. म्हणजेच पैसे घेऊन मोकळा झाला विमा कंपनी, विमाधारकाला नुकसान भरपाई दिली, तो मोकळा झाला. पण नंतर बाईक सापडली, तर अशा वेळेस पोलीस डायरेक्ट अ ला कॉल करत नाही की बाबा तुझी बाईक सापडली, येऊन घेऊन जा म्हणत नाही. डायरेक्ट ते विमा कंपनीशी संपर्क साधतात, कारण आपला त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क आता राहणार नाही. कारण वाहन मालकीचे हक्क विमा संस्थेकडे हस्तांतरित झाले आहे. नुकसान भरपाई दिल्यामुळे ठराविक रक्कम विमा कंपनी अ ला देऊन टाकली. अ मोकळा झाला पैसे घेऊन, त्याने नवीन बाईक घेतली. पण आता त्याचा संबंध, जी हरवलेली बाईक मिळाली त्याच्याशी येत नाही. तो संबंध डायरेक्ट विमा कंपनीकडे असतो. म्हणजेच मालकी विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असते. विमा हमीदारास सदर वाहन विक्री करण्याचा अथवा भंगारात देण्याचा सर्व हक्क आहे. आता विमा कंपनी जी मिळालेली चोरीची जी बाईक होती, अची मिळाली होती, त्याचा अधिकार संपूर्ण त्याच्याकडे. एकतर ते विकून टाकू शकतात किंवा भंगारात पण देऊन टाकू शकतात. त्यांची मर्जी, मालकी हक्क त्यांच्याकडे आहे, त्यांनी काहीही करू शकतात. हे आहे अधीनतेचे तत्व, प्रत्यासनाचे तत्व. खूप बेसिक आहे, समजलं. एकदा का नुकसान भरपाई झाली, त्याच्यानंतर ती वस्तू मिळाली, ती वस्तू आपली होणार नाही, ती होईल विमा कंपनीची. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलंच असेल. नेक्स्ट वन आहे योगदानाचे तत्व. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. हे तत्व नुकसान भरपाईच्या सर्व करारांसाठी लागू आहे, जिथे विमाधारकाने एका विषय बाबीसाठी एकापेक्षा अधिक विमा घेतले आहेत. विषय बाब एकच आहे.
विषय बाब एकच आहे, पण वेगवेगळ्या कंपनीकडून विमा घेतला आहे, अधिक विमा घेतला आहे. या तत्वानुसार विमाधारक केवळ एका विमा संस्थेकडून अथवा सर्व विमा हमीदारांकडून वास्तविक नुकसानाच्या भरपाईचा दावा करू शकतो. आता सपोज ही एकच पेन आहे, या एकाच पेनीसाठी मी ABC, PQR, SY, XYZ अशा तीन कंपन्याकडून या एका विषय बाबीसाठी मी विमा काढला आहे. ही जी पेन आहे ही हरवली किंवा ह्या पेनीसोबत एक अनिश्चित घटना घडली सपोज, तर ABC, PQR आणि XYZ हे तीनही विमा कंपनी मला या पेनीच्या बदल्यात नुकसान भरपाई देऊ शकतात. ऍट अ टाइम तिन्ही कंपन्या देत असतात असं नाही की एकच. एक विषय बाब 3 विमा कंपन्या आहेत, तिन्हीकडून मला नुकसान भरपाई मिळू शकते. इथे ते चांगले पाहता, एखाद्या विमा संस्थेने पूर्ण नुकसान भरपाई केली असेल तर विमा संस्था इतर संस्थांकडून प्रमाणित विमा कंपनी रकमेचा दावा करू शकते. आता म्हणजेच ही पेन आहे, ABC, PQR आणि XYZ ह्या 3 विमा कंपन्या आहेत म्हटलं होतं. एकतर मला ABC पूर्णपणे नुकसान भरपाई देऊन टाकते आणि PQR आणि XYZ कडून जी काही अमाऊंट असेल त्यांचं जे रेशो ठरलेलं असतं त्या रेशोनुसार PQR आणि XYZ ती अमाऊंट ABC ला देऊन टाकत असतात, किंवा प्रत्येकाने त्यांच्या रेशोनुसार सेपरेट सुद्धा नुकसान भरपाई देऊ शकतात. एकतर एकच जण देऊ शकते, नंतर त्यांचं त्यांनी सॉर्ट आउट करून घेऊ शकतात, पोर्शन नुसार PQR आणि XYZ ABC ला देऊन टाकू शकतात, किंवा सगळ्यांनी त्यांच्या पोर्शन नुसार रेशोनुसार देऊ शकतात. एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. कुमारी सायली यांनी आपली मालमत्ता दोन वेगवेगळ्या हमीदारांकडे, दोन वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडे 2,50,000 संरक्षित केले आहे. 2,50,000साठी विमा काढलाय. काय म्हटलेलं आहे? 2 कंपन्याकडे 2,50,000 संरक्षित केलेले आहे, 2,50,000 साठी विमा काढलाय. ती या विमा हमीदाराकडे 1,00,000 मालमत्तेच्या किमतीच्या 2/5 मालमत्तेच्या किमतीच्या 2.5 आणि R या विमा हमीदाराकडे 1,50,000 मालमत्तेच्या म्हणजे 3/5 जर कुमारी सायली यांची 1,20,000ची मालमत्ता नष्ट झाल्यास दोन्ही विमा संस्था वास्तविक नुकसानीसाठी आपला वाटा देतील. टी हमीदार 48,000 आणि आर हमीदार 72,000 रुपये देईल. आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या, काय म्हटलेलं आहे. सायली नावाची एक मुलगी होती, तिने तिच्या मालमत्तेसाठी 2 विमा कंपन्यांकडून विमा काढला होता. पहिली विमा कंपनी आहे टी, दुसरी आहे आर. किती हजारासाठी काढला होता? 2,50,000साठी विमा संरक्षित केला होता. एक दिवस तिच्या व्यवसायाला, तिच्या मालमत्तेला नुकसान झालं, आग लागली आणि मालमत्ता नष्ट झाली. मग त्यावेळेस त्यांनी विमा काढतेवेळेस पोर्शन रेशो ठरवून घेतलं होतं. एकाला 2:5 आणि एकाला 3:5 या पद्धतीने रेशो डिवाइड केलं होतं. जर टी जो विमा कंपनी आहे तो 2:5 या रेशोने किती 1,00,000 रुपये नुकसान भरपाई देणार होता, आणि जी आर ही जी विमा कंपनी आहे ती 1,50,000 म्हणजे 3:5 या रेशोने ती विमा कंपनी विमाधारकाला म्हणजे सायलीला नुकसान भरपाई देणार होती. आणि हे असं त्यांचं शर्त ठरलं, अट त्यांची तयार झाली. त्याच्यानंतर काही दिवसानंतर व्यवसायाला आग लागली आणि आग लागल्यानंतर वास्तविक नुकसानीमध्ये तिची 1,20,000चीच मालमत्ता नष्ट झाली. ऍक्च्युअल मध्ये ती 2,50,000साठी काढली होती, पण नुकसान झालं 1,20,000च्या मालमत्तेचं. 1,20,000च्या मालमत्ता त्या ठिकाणी नष्ट झाली. अशा वेळेस ठरलेल्या रेशो प्रमाणे म्हणजेच टी हा 2:5 आणि आर हा 3:5 या रेशो नुसारच पैसे डिवाइड करून एक नुकसान भरपाईची रक्कम सायलीला दिली
जाईल. म्हणजेच किती, टी देणार 48,000 आणि आर देणार 72,000 रुपये. दोघं मिळून त्यांनी ठरवलेल्या या रेशोनुसार 2:5 यानुसार 48,000 टी सायलीला देत असतं आणि 3:5 या रेशोनुसार किंवा 3/5 यानुसार आर ही रक्कम नुकसान भरपाईचे 72,000 रुपये सायलीला देत असतं. हे आहे योगदानाचे तत्व. एका विषय बाबीसाठी अनेक कंपन्यांकडून विमा काढला जातो. त्यांच्यामध्ये ठरलेल्या प्रपोर्शन नुसार विमा कंपनी सायलीला म्हणजेच विमाधारकाला नुकसान भरपाई देत असते. एकतर ती पूर्णपणे रक्कम 1,20,000ची टी पूर्णपणे रक्कम देऊ शकते आणि नंतर RT ला जे काही पोर्शन ठरलं त्यानुसार रक्कम परत करू शकते, असं पण होऊ शकतं. किंवा डायरेक्टली पोर्शन नुसार 2:5 टी द्यायचं आणि 3:5 आर ही नुकसान भरपाई सायलीला देऊ शकता. अशा पोर्शन नुसार ते काम करत असत, रेशो नुसार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे नुकसान कमी करण्याचे तत्व. पहा यामध्ये काय सांगले, अनिश्चित घटनेच्या बाबतीत विमाधारकाने मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता आपल्या डोळ्यासमोर आग लागू लागली नाही, मी विमा काढला म्हणून गपचूप बसलं तर जमत नाही. आपल्याला ते आग कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागतो. विमा कंपनी तर विमा देतच, पण थोडं बहुत सामान वाचलं तर आपलाच फायदा होत असतं. विमाधारकाने तोटा कमी करण्यासाठी सर्व संभाव्य उपाय व पावले उचलणे आवश्यक आहे. आग लागली असेल तर पाणी टाकणं आवश्यक आहे. म्हणूनच मालमत्तेचे रक्षण करणे आणि तोटा टाळणे विमाधारकाची जबाबदारी त्या ठिकाणी बनत असते. आता एक एक्झाम्पल बघा, श्री जयंत यांच्या घराला आग लागली आहे. अशा परिस्थितीत हायलाइट करते, श्री जयंत यांच्या घराला आग लागली. अशा परिस्थितीत श्री जयंत निष्क्रिय राहू शकत नाहीत, म्हणजे बसून आग लागली मजा घेऊ शकत नाहीत. तर घराला आगीपासून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, आग कमी करणे आवश्यक आहे. श्री जयंत हे सक्रिय असले पाहिजेत आणि घराचा विमा घेतलाय म्हणून ते घर जळताना बघू शकत नाहीत. सपोज अर्धवट जळलं तर विमा कंपनी कदाचित आपल्याला अर्धे पैसे देते, ते अर्ध नुकसान तरी आपलं वाचत असतं. किंवा विमा कंपनी पूर्ण पैसे देते आणि नुकसान झालेल्या मालाचं जे काही जळालेलं अर्धवट असतं ते भंगारमध्ये विकून त्याचे डबल पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणून कधी पण एखाद्या गोष्टीचा आपण विमा काढला असेल तर विमा काढलाय असं विमा काढलाय काही गरज नाही, किती जळायचंय तेवढं जळू दे म्हणलं तर जमत नाही. कारण आताच एक एक्झाम्पल बघलो, 2 लाखाची मालमत्ता होती, विमा काढलो होता फक्त 1 लाख. 1 लाख विमा काढलं म्हणून जो काही व्यावसायिक आहे किंवा जो काही विमाधारक आहे तो निश्चिंत बसला, मी विमा काढलो कसं पण म्हणून जर बसला, पण हाय ते 1 लाखाचा मालाचा विमा पण नाही, काहीच नाही, ते फिजूल मध्ये जळून चाललं ना. मग तुला जर हवं असेल तर तू पाणी टाकून ते आग कमी करण्याचा प्रयत्न कर, फायर ब्रिगेडला बोलवायचं. त्यांनी ते आग कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. एकतर विमा पण मिळत असतं आणि जे 1 लाखाचं काहीच विमा काढून ठेवलं नव्हतं ते माल सुद्धा थोडं बहुत आपल्या हाती लागू शकतं. म्हणून नुकसान कमी करण्यासाठी व्यावसायिकाने किंवा विमाधारकाने प्रयत्न करणं, सक्रिय असणं आवश्यक आहे. विमा काढल्या हेतूने गपचूप बसू शकत नाही, नुकसान तुमचंच होतं डबल. ओके, लास्ट वन आहे सर्वसाधारण कारण तत्व किंवा निकटतम तत्व असं सुद्धा म्हटलेलं आहे. पहा काय सांगलेलं आहे, या तत्वानुसार जेव्हा एकापेक्षा जास्त कारणामुळे नुकसान होतो तेव्हा विमा हमीदाराचे उत्तरदायित्व ठरविण्यासाठी नुकसानीचे सगळ्यात जवळचे कारण विचारात घेतले जाते. म्हणजेच आपल्या घराला एकाच वेळी चोरी पण झाली, आग पण लागलं तर सगळ्यात जवळचं कारण शोधलं जातं. सामान्यतः नुकसानीच्या सर्व कारणांसाठी विमा न उतरविता संभाव्य कारणांसाठी विमा उतरवला जातो. एकतर आग किंवा चोरी या गोष्टींसाठीच विमा उतरवला जातो. अशा परिस्थितीत नुकसानीचे सर्वात जवळचे संभाव्य कारण शोधले जाते. जे सर्वात आधी नुकसान झालेले आहे ते पाहिलं जातं. जर नुकसानीचे संभाव्य कारण हे विमा सुरक्षित केले गेले असेल तरच विमा हमीदार नुकसान भरपाई जबाबदार असतो. काय म्हटलेलं आहे, एकतर आग आणि चोरी दोन्हीपैकी एकाच गोष्टीसाठी आपण विमा काढलो आणि आधी आग लागली नंतर चोरी झाली, जे आधी झालं ते विचारात घेतलं जातं. आगीसाठी विमा काढलो तर भरपाई मिळते. जर आपण चोरीसाठी विमा काढलो आणि आग आधी लागली तर त्यावेळेस विमा कंपनी विमा देत नाही, नुकसान भरपाई करून देत नाही. त्यासाठी म्हटलेलं आहे सर्वात जवळचं कारण आधी शोधलं जातं, त्या कारणासाठी जर आपण विमा काढलं तरच नुकसान भरपाई मिळत असते.
तथापि नुकसानीचे संभाव्य कारण हे विमा सुरक्षित नसल्यास भरपाई मिळत नाही म्हटलेलं आहे. एक एक्झाम्पल बघा, विमादाराने चोरीच्या जोखमीसाठी विमा उतरविला होता. घरामध्ये चोरी होईल या हिशोबाने त्याने घरातल्या वस्तूंसाठी विमा काढला होता. सदर घरात चोरी झाली पण, आणि तसंच झालं, एके दिवशी रात्री त्या घरामध्ये चोरी झाली आणि घर सोडण्यापूर्वी चोरट्यांनी घराला सुद्धा आग त्या ठिकाणी लावली. एकतर चोरी केली तर केली, पण त्या घराला आग सुद्धा लावली. आता नुकसानीची दोन कारणे आहेत, आग आणि चोरी, हे दोन कारणे आहेत. चोरी आणि आग या ठिकाणी हायलाइट करते. आग आणि चोरी हे दोन कारणे आहेत आणि नुकसानीचे सर्वात जवळचे कारण आहे आग. आग लागल्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे. चोरी करून तर गेले, बाकीची मालमत्ता, बिल्डिंग जागा, त्याला महत्व होतं, ते तर सगळं सुरक्षित होतं ना, पण त्याने आग लागली. आग लागल्यामुळं हाय ते पण नुकसान झालं, बिल्डिंग सगळी जळून खाक झाली. अशा वेळी घराचा विमा हा चोरीच्या जोखमीसाठी होता, पण जो घरमालक होता त्याने चोरी होईल या हिशोबाने विमा काढून ठेवला होता आणि आगीमुळे होणाऱ्या नुकसानीचा नाही, आगीसाठी कोणताही विमा काढला नव्हता. तर विमेदाराला विमा संस्थेकडून आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही. चोरीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यास विमा हमीदार बांधील आहे. म्हणजेच एकतर दोन गोष्टी घडल्या, चोर चोरी पण करून गेला आणि घराला आग पण लागून गेला, आणि आपण विमा कंपनीकडे गेलो, तिथे जाऊन म्हटलो की बाबा आमच्या घरात चोरी पण झाली आणि आग पण झालंय, आमचं डबल नुकसान झालंय, मग भरपाई, दोन्ही पण भरपाई तुम्ही आम्हाला द्या, आम्हाला माहित नाही, दोन्ही पण भरपाई झाली, भरपाई द्यावं लागतं, नुकसान आमचं खूप झालं. तर विमा कंपनी अशा वेळेस म्हणते की बाबा, चोरी सगळ्यात जवळचं कारण भले आग असलं, आगीमुळे तुमचं जास्त नुकसान झालं असेल, पण विमा तुम्ही चोरीसाठीच काढला होता, आगीमुळे झालेल्या नुकसानीस आम्ही जबाबदार नाही. जर चोरीमुळे जर नुकसान झालं असेल तर त्या जबाबदार आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला भरपाई द्यायला तयार आहोत. म्हणजे यालाच म्हणतात निकटतम तत्व किंवा सर्वसाधारण कारण तत्व. सर्वसाधारण कारण पाहिलं जातं, ज्या कारणासाठी आपण विमा काढला असतो ते कारण न घडता दुसरंच झालं तर विमा, आता सपोज असं पण पकडा, जर आपण आगीसाठी विमा काढलो होतो, चोरीसाठी विमा काढलाच नाही, चोरीसाठी आपण विमा काढलाच नव्हतो, चोर जाते वेळी चोरी पण केली आणि आग पण लावली, घरातली मालमत्ता तर चोरून घेऊन गेले आणि आपण विमा कंपनीला म्हणलो की माझ्या घरामध्ये चोरी पण झाली आणि आग पण झालं, तर विमा कंपनी आपल्याला काय म्हणते, आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मी देतो, पण जे चोरी झालेला माल आहे त्याची भरपाई मी तुम्हाला देणार नाही, कारण तुम्ही त्यासाठी विमा काढलेला नव्हता. म्हणजे सगळ्यात जवळचं कारण पाहिलं जातं, त्या गोष्टीसाठी जर आपण विमा काढून ठेवला असेल तर त्याची भरपाई मिळते, जर नाही काढून ठेवलं तर नाही मिळत, म्हणून ती गोष्ट इथेच सांगते. याला म्हणतात सर्वसाधारण कारण तत्व. आय होप तुम्हाला ही सगळीच्या सगळी तत्वे चांगल्या पद्धतीने समजले असतील तर या व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, आणि या प्रत्येक तत्वाचे तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने विश्लेषण हवे असेल, परमोच्च विश्वासाचे, विमा हिताचे, नुकसान भरपाईचे, नुकसान कमी करण्याचे, योगदानाचे, प्रत्याशनाचे आणि सर्वसाधारण कारण तत्व, या सगळ्यांचे जर तुम्हाला विश्लेषण सोप्या भाषेत हवे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक मी प्रोव्हाइड करत आहे, त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे, त्या ऍप डाउनलोड करायचं आहे आणि कोर्स परचेस करायचा आहे. 100 रुपीज नोट्स एक्सपर्ट नावाचा हा कोर्स आहे. कोर्स परचेस केल्यानंतर प्रत्येक पॉइंटचं विश्लेषण तुम्ही तुमच्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये मिळून अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ संपल्यानंतर 7 तत्व सोपे तत्व आहेत आणि वाचल्यानंतर लक्षात बसणारे आहेत, याला काही जास्त डोकं लावून घोकून करायची गरज नाही, वाचल्यानंतर लक्षात बसतं आणि करून टाकून बाजूला ठेवून टाकायचे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूया तशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.